इसवी येथील निरूपणाचं आजचं हे तिसरं सत्र आपण श्रवण करत आहोत। आजच्या या सत्रामध्ये उत्तरार्ध 610 क्रमांकाच्या लीळेतील जो तिसरा भाग आपण बघणार आहोत। याआधी याच लीळेच्या संदर्भातले 2 भाग आपण बघितलेले आहेत। कालच्या सत्रामध्ये या लीळेच्या संदर्भातच आज्ञापालन म्हणजे काय आहे ते आपण श्रवण केलेलं होतं आणि स्वामींनी सांगितलं की पोळल्या सुनेया परी असावे। आजच्या सत्रातलं जे काही विवेचन आहे ते आपण बघूया। आपण कवणाधीन होवावे नाही, आपण अधीन कवणा ते करावे नाही, जीवे परमेश्वराधीन होवावे। स्वामींनी असन्निधान धर्म जो आहे तो निरूपण करत असताना यामध्ये परमेश्वर अवताराच्या सन्निधानाच्या वेगळं जेव्हा आपण होतो, असन्निधानामध्ये जातो, यामध्ये 2 प्रकार आहेत। एक तर आपण स्वतःहून परमेश्वराचं सन्निधान सोडून देत असतो। आज्ञा पालन हा जो काही विधी आहे तो सोडून देत असतो। देवाने विहित जे जे काही सांगितलेले आहे ते आपण विधी आचरणामध्ये आणत नाही। सोक्ती, शास्त्रोक्ती आणि लोकोक्ती या अशा प्रकारचे विधी जे आहे आपण स्वमतीचे ते विधी आपण आचरत असतो आणि हे सर्व जर का आपण करत असू तर आपण सन्निधानाच्या बाहेर गेलो असं समजायचं। मग हे जे काही असन्निधान आहे हे असन्निधान म्हणजेच परमेश्वर अवतारापासून दूर जाणे हे एक श्रीमूर्तीचं असन्निधान आहे, परंतु आज्ञा प्रतिपालन मात्र आहे तर ते सन्निधानच आहे। परंतु ईश्वर अवताराच्या सोबत राहून किंवा ईश्वर अवतारापासून लांब राहून ईश्वर आज्ञेचं प्रतिपालन न करणे हे असन्निधानच आहे। आणि असं जे असन्निधान आहे ते श्रीमूर्तीच्या जवळ राहून देखील आपल्याला ते लागू होऊ शकतं आणि श्रीमूर्तीच्या वेगळं राहून जर का आपण विधी आचरण नाही केलं तरी ते लागू असन्निधानच होतं। म्हणजे इथे विषय जो आहे तो आज्ञा पालनाचा विषय आहे की आज्ञा पालन हेच सन्निधान आहे आणि आज्ञा पालन जर का नाही अथवा परमेश्वराच्या विहित विधीचे जर का आचरण नाही तर ते सन्निधान या पदामध्ये मोडत नाही। आपण स्वामींच्या सोबत आहोत आणि देवाच्या आज्ञेचं पालन नाही, परमेश्वराच्या प्रवृत्तीला आपण विखो ठरलो नाही तर मात्र ते असन्निधानामध्येच मोडल्या जात असतं। आणि म्हणून स्वामींनी सांगितलं की येत आधीन होईजे आणि येथूनही म्हणितले कीजे, 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत। फक्त येत आधीन होईजे याला अनुसरण म्हणतात असंही देव म्हणत नाहीत आणि येथूनही म्हणितले कीजे ते अनुसरण असंही म्हणत नाही। अधीनत्व सुद्धा सांगतात आणि म्हणितले करण देखील सांगतात। तसं पाहता अधीनत्व आणि म्हणितले करण हे जवळ जवळच आहेत, याच्यामध्ये फारसा फरक नाही, परंतु फरक मात्र काहीतरी आहे। आणि म्हणून देवाने वचनामध्ये 2 पद जे आहेत ते 2 पद उच्चारण केलेले आहेत। येत आधीन होईजे म्हणजे आमच्या परमेश्वराच्या काय करावं लागेल, आधी आधीन व्हावं लागेल। आधीन झाल्याशिवाय तुम्ही कुणाचं म्हणितले करण करू शकत नाही। जसा एखादा सेवक असतो त्या सेवकाला ती नोकरी आधी स्वीकारावी लागते आणि मग तो सेवक भावाने त्या मालकाच्या प्रत्येक आज्ञेचं तो पालन करेल।
तोच सेवक आहे, परंतु त्यांनी जर का नोकरीचा स्वीकारच केलेला नसेल तर तो म्हणेल मी तुमचं काय ऐकू, मी का तुमचा नोकर आहे का? तो आहे नोकरदारच, परंतु त्या व्यक्तीचा तो नोकर नाही, कारण की त्यांनी त्याची नोकरी जी आहे ती स्वीकारलेली नाही आहे. त्याचं अधीनत्व जे आहे ते अधीनत्व त्यांनी स्वीकारलेलं नाही आहे. आणि जोपर्यंत अधीनत्व स्वीकारले जाणार नाही तोपर्यंत म्हणितले करण म्हणजे त्या मालकाचा आपण ऐकणार नाही आहोत. आणि म्हणून पूर्वी प्रकरणामध्ये पण सांगितलं, आपले सन्निधान दे, म्हणजे परमेश्वर आपलं सन्निधान देतात. म्हणजे परमेश्वराचं सन्निधान हेच अधीनत्व आहे. परमेश्वर आपल्या सोबत असणं आणि परमेश्वर आपल्या सोबत असण्याला आपली एक संमती असते की हो आम्हाला देवाच्या इथे थांबायचं आहे, राहायचं आहे, ही आपली पण एक संमती असणं त्यामध्ये आवश्यक आहे. परमेश्वराचं तर सन्निधान आपल्याला नेहमीच आहे, परंतु आपण त्या सन्निधानाचा स्वीकार करतो की नाही करतो हे आपल्यावर अवलंबून आहे. आणि म्हणून सदा सर्वदा परमेश्वर दातृत्व करतेच आहेत, परमेश्वर देणारेच आहेत. आणि जेव्हा केव्हा आपण ते घेण्याची पात्रता आपल्यामध्ये येईल त्यावेळेला ते आपल्याला लगेच प्राप्त होतं. जसं तुम्ही स्मरण करायला बसलात लगेच साह्य सुरू होतं. तुम्ही स्मरण करायला लागले मग त्याचा अर्ज तिकडे देवाकडे जाईल आणि मग तो तिकडून येईल असं होत नसतं. तिथे एक विधी तुम्ही जर का सुरुवात केली तर त्या विधीला लगेच दुसरा जे काही साह्य आहे ते लगेच प्राप्त होत असतं. म्हणजे परमेश्वर जयातया दातृत्वासाठी तत्परच आहेत. सुरुवात सगळी झालेली आहे. फक्त जीवे करावे ते ठेले हे जे काही सांगितलं यामध्ये जीवाने ते जे कर्तृत्व आहे, जे जे म्हणितले करण आहे ते एकदा करायला सुरुवात केली की परमेश्वर त्या बदल्यामध्ये जे दातृत्व देण्यासाठी उपस्थित आहेत ते दातृत्व लगेच आपल्याला प्राप्त होत असतं. नुसतंच सन्निधानामध्ये गेलं त्याचं एक गोमटा आहे, सन्निधानामध्ये काही श्रवण केलं त्याचं एक गोमटा आहे, लगेच आहे, त्याच्यासाठी कुठलाच वेळ लागत नाही. आणि जर का ते श्रवण केलेलं जे आहे ते जर का अनुपालनामध्ये जर का आणलं, आचरणामध्ये आणलं तर लगेच काय होत असतं की त्याचं आपल्याला लगेच साह्य, त्याचं लगेच योग्यता ही लगेच प्राप्त होत असते. आणि इथे सांगितलंय आधी राईके विके, म्हणजे एखाद्या वेळेस जर का आपल्याला असे काही अडचणी असतील, अडथळे असतील, काही संकट असेल, दुःख असेल, पण त्यामध्ये जर का आपण परमेश्वराचं सन्निधान आणि परमेश्वराचं म्हणितले करण करत असू तर आपल्याला आधी परमेश्वराचं दातृत्व प्राप्त होणार. जसं आता जरी आता भूतभजनाधिकार घडलेला आहे आणि त्याच्यावर अनेक कर्म लागलेले आहेत आपल्याला, परंतु सर्व ते बाजूला सारून तिथे आपल्याला ज्ञान दिल्या जातं. आता अजूनही कर्म आपले भरपूरशे लागलेले आहेत आणि ते कर्म जे काही लागलेले आहेत ते कर्म तर भोगायचेच आहेत आपल्याला, पण त्याच्यामध्ये जर का ज्ञान झालं आणि ज्ञानामध्ये जे जे सांगितलं ते जर का आपण आचरणात आणलं, या देही अनुसरलो, अनुसरण निर्दोषपणे जर का आपण शेवटाला जर का नेलं तर आपले सर्व जे काही नरक आहेत ते सगळेच्या सगळे नरक सुटतात. जे काही परमेश्वराने दिलेलं आहे ते दातृत्व आपल्याला आधी मिळेल आणि त्या दातृत्वानुरूप जे काही आपल्याला पुनःसंबंध आदी वगैरे या गोष्टी असतील या सुद्धा त्याच्यामध्ये प्राप्त होतील. आणि जे काही नरक वगैरे इतर कर्म लागलेले आहेत ते कर्म मात्र आपले बाजूला होणार आहे. म्हणजे परमेश्वराचं दातृत्व जे आहे त्याला प्राधान्य दिल्या जातं. परमेश्वराच्या दातृत्वाचं जे फळ मिळणार आहे त्याला सुद्धा प्राधान्य आधी दिल्या जातं आणि जीवाला ते दिल्या जातं. म्हणजे इतर सर्व गोष्टी ज्या आहेत ते आपोआपच बाजूला होतात. कशामुळे ना, आपले सन्निधान दे, देवाने जे सन्निधान दिलेलं आहे त्या सन्निधानाला आपण जर का अधीन झालो, म्हणजे पूर्वी प्रकरणात सांगितलं आपले सन्निधान दे, हे जे आपण वचन म्हटलं मगाशी की
हे आधीन होईजे, पण कधी ते आधीन होण्याचं पहिलं पद काय? आपले सन्निधान दे, हे त्याचं थोडं इको कमी करून द्या. आपले सन्निधान दे हे त्याचं पहिलं पद आहे, आधीचं पद. वचन हे वेगळे आणि ते वेगळे आहे. परंतु आपण परमेश्वराच्या अधीन कधी होणार? जेव्हा परमेश्वर सन्निधान द्यायला तयार असतील तेव्हा. तर परमेश्वर सदा सर्वदा, म्हणजे जेव्हा जेव्हा परमेश्वर सावे होतील, साकार होतील, मनुष्य देहामध्ये अवतरतील, त्यावेळी आपले सन्निधान दे, त्यावेळा परमेश्वर आपलं सन्निधान देण्यासाठी उपस्थितच आहे. फक्त आता आपला कड काय राहिला ना? अधीन होणं हा जो काही कड आहे तो आपला फक्त बाकी राहिलेला आहे. एकदा तुम्ही अधीन झालात की मग तुम्ही परमेश्वराचे होता. परंतु आपण परमेश्वराच्या अधीन होत नाही. आपण एरवी कुणाच्याही अधीन होत नसतो. आणि तसं पाहता आपण सर्वांच्याच अधीन आहोत. जीवाच्या अधीन आहोत, देवतेच्या अधीन आहोत, प्रपंचाच्या अधीन आहोत. या सर्व कार्यांच्या आपण अधीन आहोत. आणि ते अधीनत्व असं आहे की ते अधीनत्व तुम्हाला अजून काय करतं? बंधनामध्ये टाकत असतं. अधीनत्व एक असं आहे की जे बंधनातनं मुक्त करणार आहे, ते परमेश्वराचं अधीनत्व. आणि अधीनत्व एक आहे जीव देवता प्रपंचाचं जे बंधनात टाकणारं अधीनत्व आहे. जसं त्या बांधली गायीचा दृष्टांत सांगितलेला आहे, किंवा त्या पडाळी गायीचा दृष्टांत सांगितलेला आहे. हे दोन्ही दृष्टांत काय सांगतात की तेने करून आधी का गळा जो आहे तो आवळल्या जातो त्या गायीचा, बांधल्या गायीचा. आणि पडाळी गाय बांधली असे, तिचं सुद्धा बंधन काय आहे? ती अधीन आहे. पण ती कशाच्या अधीन आहे? ती त्या चिखलाच्या अधीन आहे. ती त्या तुटक्या फुटक्या जे काय तिचा जो गोठा बांधलेला आहे, तबेला तिथे बांधलेला आहे, ती त्याच्या अधीन आहे. तिथे त्या चिखलामध्ये असले जे आळ्या आहेत, त्या आळ्यांच्या ती अधीन आहे. आणि तिथे जो काही त्रास होतो, जेवढा काही, त्या दृष्टांतामध्ये स्वामी सांगतात की त्या गायीवर काय होतं? वरून पाणी देखील पडतं. कदाचित तिला तिथे उष्णताही जाणवत असेल, तिला तिथे पायाखाली चिखल देखील आहे. हे सगळा जो काय आहे हा त्रास आहे. आणि या त्रासाच्या ती अधीन झालेली आहे. कधी कधी बघा तुम्हाला कामाचाच कंटाळा येतो, तुम्ही म्हणता सुट्टी आज घेऊया, आणि सुट्टी घेऊन आपण घरी थांबलो तर त्या दिवशी जास्त कंटाळा येतो, जास्त आळस येतो. असं वाटतं की आपण कामावर असतो तेच बरं असतं, की म्हणजे काम काही ना काही चालू राहतं. घरी उलट आपण रिकाम बसलो तर जास्त कंटाळा येतो. म्हणजे याचा अर्थ आपण त्या कामाच्या अधीन झालेलो आहोत. काही लोक औषधाच्या अधीन असतात की त्यांना सतत असं काही ना काही गोळ्या घेऊशा वाटतात. त्यांच्या त्या गोळ्या जर का संपले की त्यांना असं वाटायला लागते आपण आजारी पडलो बरं का, आपलं पित्त वाढलं बरं का, अशक्तपणा जाणवतो बरं का. मग उगाच आपल्या डॉक्टरकडे जाऊन त्या गोळ्या घेऊन आले की त्या गोळ्या बघितल्या की बरं वाटून जातं की बस. म्हणजे ते औषधाच्या अधीन आपण झालेलो आहोत. किंवा एखाद्या व्यक्तींच्या, नातलगांच्या आपण अधीन असतो की त्या वेळेला ते काही दिवस नाही भेटले वगैरे, तर मग आपल्याला असं वाटतं खूप दिवस भेट नाही झाली वगैरे वगैरे. म्हणजे त्यांच्या ते भेटीचं एक अधीनत्व असतं. कधी कधी कर्तृत्वाचं एक अधीनत्व असतं तुम्हाला की नाही मला ते कार्य केलंच पाहिजे. कोणी सांगितलं आवश्यकता नाहीये, नाही. म्हणजे ते आम्ही काहीतरी क्रिया करून दाखवावी, कर्तृत्व दाखवावं, याच्या ते अधीन असतं. आवश्यक जर का ते कर्तव्य असेल तर निश्चितच ते केलंच पाहिजे. परंतु अनावश्यक गोष्टी ज्या आहेत त्याच्या अधीन आपण जातो की नाही, त्यांनी पत्रिका दिली तर आम्हाला जावंच लागणार होतं, आम्ही नाही गेलो तर ते मग लग्नच होणार नाही वगैरे वगैरे. हे सगळं अधीनत्व आहे. मी नाही गेलो ना तर मग ते मला त्यांनी 2 वेळा फोन केले की बाबा यावर का, आपण झालो अधीन त्यांच्या. आणि आपण मग सगळी कामं बाजूला टाकून मग तिथे उपस्थित होतो. हे काय आहे? अधीन झालो आपण त्या गोष्टींच्या. आपल्याला उन्हामध्ये असून तर सावलीचं अधीनत्व आहे, सावली असली पाहिजे.
आपण थंडीमध्ये असो तर उन्हाचा अधीनत्व आहे की ऊन असलं पाहिजे, अशा आपण छोट्या छोट्या गोष्टींच्या एकदम अधीन होऊन गेलेलो आहोत. आणि एक तर मी असे बघितले की बाबा ते जेवायला बसले की मिठाची पुडीच घेऊन बसायचे. आमच्या संवत्सरला आश्रमात होते एकदम. आम्ही त्यांना म्हणालो मीठ बरोबर आहे, तर ते आधी आपण ते नाही का भाजीचा घास घेण्याच्या आधीच आपण त्याच्यात लिंबू पिळून देतो. आपल्याला माहिती आहे त्याच्यात लिंबू लागणारच आहे. तसं मीठ घेतो का आपण आधीच? तुम्ही 2 घास खाता आणि मग लक्षात येतं की मीठ आहे की नाही आहे, किती आहे, मग घ्यायचं की नाही घ्यायचं. आयुर्वेद सांगतं की वरून मीठ घेऊ नका, पण आपल्याला जिभेची चव असते तर ते मीठ घेतल्याशिवाय आपल्याला जमत नाही. आणि ते काय करायचे, वरून मीठ आधीच टाकून द्यायचे, बघायचंच नाही की मीठ आहे की नाही आहे. ते बरोबर जरी असलं तरी वरून टाकूनच द्यायचं मीठ, एवढं चांगलं. आणि खास त्यांनी पुडी स्वतःसोबत ठेवलेली होती की कमी पडलं नाही पाहिजे मीठ. आणि त्यांचं तेवढं मीठ खाण्याचं त्यांचं तेवढं अधीनत्व होतं की तेवढं ते मीठ खायचेच. ही सवय झाली होती. जे आपण आता भाजी खातो ना, ज्याच्यामध्ये मीठ बरोबर आहे, एक कण सुद्धा मीठ घ्यायची गरज नाही, ती भाजी त्यांच्यासाठी आळणी असायची. आणि मग त्याच्यात ते मीठ घ्यायचे. काहींना गोड खाण्याची सवय असते, ते म्हणतात की मला जेवल्यानंतर थोडं तरी गोड लागतं बरं का. म्हणजे गोड खायला आवडतं, राहायला मात्र कोणालाच गोड आवडत नाही. गोड राहिलं पाहिजे, गोड राहण्याची सवय लागली पाहिजे. गोड खाण्याची सवय नसेल तर उलट उत्तम आहे ते. अशा पद्धतीने आपण पदार्थांमध्ये आणि पदार्थांच्या विविध चवींमध्ये आम्ही अडकलेलो आहोत की तो पदार्थ असाच पाहिजे, हा पदार्थ असाच पाहिजे. पुरणपोळी आम्हाला गोडच पाहिजे आणि भाजी आम्हाला तिखटच पाहिजे. पुरणपोळी सोबत सार असतो, तो तिखटच पाहिजे. म्हणजे दोन्ही मध्ये आपण अडकलेलो आहोत. जर का पुरणपोळी तिखट बनवली, कधी बनवून बघा बरं का, पुरणपोळी जर का कधी तिखट बनवली आणि सार जर का गोड बनवला तर खाल्ले जाईल का? नाही जमणार तुम्हाला. अर्थातच हे अधीनत्व आपलं प्रपंचाशी संबंधित आहे, जीवाशी संबंधित आहे आणि देवतेशी संबंधित आहे. देवतेशी संबंधित कसं? आपण जेव्हा एखाद्या जीवांशी संबंधित होऊन जातो म्हणजे त्यांच्या सुखदुःखांशी पण संबंधित होतो, है ना. ज्यांचा आणि तुमचा संपर्क आहे, त्यांना काही दुःख झाले की तुम्हाला इकडे दुःख होतं, त्यांना आनंद झाले की तुम्हाला आनंद होतो. कधी कधी उलट असतं, त्यांना आनंद झाले की आपल्याला दुःख होतं की कसं काय बरं आनंद झाला त्यांना, किंवा त्यांना दुःख जर का झालं तर आपल्याला आनंद होतो. असं उलट पण होत असतं की ते एखादा माणूस जर पडला, आपण काय करतो, आधी पहिले हसून घेतो मनातल्या मनात, किंवा प्रत्यक्ष कोणाला जरी का दुःख झालं तर त्याच्यामध्ये आपण आनंद मानून घेत असतो. असं सुद्धा होतं. आणि हे सुद्धा काय आहे, एक अधीनत्व आहे. त्यांच्या सुखीये दुखीये मन विक्षेपे. आपण दुसऱ्या सत्रामध्ये काल बघितलं की नातलगांच्या संपर्कात, ओळखीच्यांच्या संपर्कात आपण राहिलो, त्यांना जे सुख दुःख होईल ते लगेच आपल्याला इकडे कार्यरूप होतं. आधीच्या काळात कसं होतं की कोणी सरलं जरी तरी ते कधी कळायचं, 8 दिवसांनी ते कळायचं. कार्ड पाठवल्या जायचं, ते कार्ड येणार तेव्हा कळेल. तर आज जर का कार्ड मिळालं तर आज नेमका 10वा असायचा. म्हणजे आधीच्या काळात जी घटना घडली ती समजण्याला आपल्याला एक वेळ मिळायचा, वेळ लागायचा समजण्याला. आता घटना घडायच्या आधीच लगेच कळून जातं की तब्येत त्यांची सिरियस आहे बरं का, डॉक्टरांनी नाही सांगितलं आता. म्हणजे आधीच आपल्याला कळून जातं, लगेच आपल्याला कळून जात असतं. म्हणजे या ठिकाणी लगेच आपण त्यांच्या सुखदुःखामध्ये लगेच इन्व्हॉल्व होत असतो, सहभागी होऊन जातो एकदम, किंवा ते सुखदुःख आपल्यामध्ये कार्यरूप होत असतं. अशा पद्धतीने हे काय झालं, अधीनत्व आहे. आणि एखाद्या कार्याविषयी आपण पेपरमध्ये कितीतरी काहीतरी असं वाचतो, त्याचं आपल्याला काही सुखदुःख वाटत नाही. कोणाचं काय झालं, कोणाचं काय झालं, म्हणजे त्यांच्याशी आपण ते अधीनत्व आपलं जोडलेलं नसल्यामुळे त्याचं काही जरी झालं तरी आपण त्या बाबतीमध्ये उदास असतो. एक तर अनुकूल असणं आणि एक तर प्रतिकूल असणं. अनुकूल असणं म्हणजे आनंदी आनंद घेणे, आणि प्रतिकूल असणं म्हणजे विपरीतत्व त्या व्यक्तीविषयी असणं.
आणि उदास म्हणजे कुठलाच भाव मनामध्ये नाही. जसं कोणाला विचारलं भाजी कशी झाली, ते म्हणतात ती थोडं मीठ पाहिजे होतं, म्हणजे काही म्हणतात छान झाली, काही काहीच बोलत नाही, ठीक आहे असं बोलतात. म्हणजे त्यांचं प्रतिक्रिया जी आहे ती उदास आहे. तसं काही लोकांच्या बाबतीमध्ये आपण उदास असतो, आपल्याला त्यांच्या सुख दुःखाशी काही संबंध घेणं देणं नसतं. आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी तुम्ही अधीन असाल, ज्या ज्या वस्तूच्या, पदार्थाच्या, व्यक्तीच्या तुम्ही अधीन असाल, त्यांच्या सुखदुःखामुळे तुमच्यामध्ये सुद्धा इकडे बदल होणार आहे. तुम्हाला सुद्धा ते सुखदुःख उद्भवणार आहे. ते जे जे म्हणतील ते ते कार्य आपण करणार आहोत. आपल्याला जर का वाटलं की समोरचा माणूस आपल्या भल्याचं सांगतोय, आपल्या लाभाचं सांगतो आहे, तर आपण लगेच त्याचं ऐकायला सुरुवात करत असतो. असं ना, कोणी म्हटलं हे जर का पैसे तुम्ही टाकले तर डबल होतात बरं का 6 महिन्यात, लगेच आपण त्याचं ऐकायला लागतो, त्याचं लगेच अधीन होऊन जातो आपण. अधीनत्वाचा कारण काय आहे? लोभ आहे. म्हणजे इत्यादी प्रकारे आपण कुणाच्याही अधीन होतो, ते काही फुकट होत नसतो. आपण आपलाही त्याचा स्वार्थ आहे. काम, क्रोध आणि लोभ या काही गोष्टींमुळे आपण त्या त्या गोष्टींच्या अधीन होत असतो. त्याच्यामध्ये जो अभिलाष आहे एखाद्या वस्तूचा, पदार्थाचा, त्या अभिलाषेमुळे आपण त्यांच्या अधीन होत असतो. आणि इत्यादी प्रकारे जे ज्या जीव, देवता आणि प्रपंचच्या आपण अधीन होतो, त्याचं फळदातृत्व आपल्याला काय मिळतं? तर नरक हेच आपल्याला त्याचं शेवट सार जो आहे तो मिळत असतो. कारण की क्रिया ज्या आहेत त्या उभयरूप आहे ना, त्या उभयरूप क्रियेमध्ये अधिक प्रमाणामध्ये आपल्याकडनं दोषरूप किंवा पापरूप कर्म अधिक होत असतं. जसं एखाद्या व्यक्तीला आपण पाणी देतो, ते पाणी घ्यायला जाताना आणि परत द्यायला जाताना कितीतरी किडा, मुंगी, सूक्ष्म जंतू पायाखाली मारतात. विधी एकच होतोय, पण अविधी मात्र भरपूर होतो. म्हणजे इत्यादी प्रकारे आपण दोषरूप जास्त गोष्टी जोडून घेतो. आणि त्याच्यामुळे जर का आमचे स्वामी जे सांगतात की बाई दुःख करू नका, दुःखामुळे पाप होईल आणि पापामुळे नरक होतील. का बरं? कारण की आपण जर का चुकीच्या गोष्टींसाठी दुःख करत असू, चुकीच्या पदार्थासाठी, वस्तूसाठी जर का आपण दुःख करत असू, तर त्याची फलद्रुपता जी आहे ती काय आहे? त्या गोष्टीला, वस्तूला, व्यक्तीला प्राप्त करण्यासाठी आपण चुकीचे मार्ग निवडणार आहोत. आणि चुकीचे मार्ग जे आहेत ते पापाला कारणीभूत होत असतात, है ना. आपल्याला जे नीतीचं द्रव्य मिळतं त्याच्याही पेक्षा आपल्याला अधिक द्रव्य जर का पाहिजे असेल तर काय करावं लागतं? थोडस अनितीने वागावं लागतं. अनितीने वागलं की काय होणार? पाप होणार. किंवा पंक्तीमध्ये एखादा पदार्थ निश्चित आहे की एवढाच वाढायचा आहे, आपण म्हटलं वाढा अजून थोडस, ते म्हटले नाही एवढंच नाही वाढा, काय नाही होत, गपचूप वाढा, मला कोणाला सांगू नका. हे काय झालं? अनितीने आपण तो पदार्थ घेतला. काही सुविधा आहेत की ज्या सुविधा आपण अनिती मार्गाने घेत आहोत आणि त्याच्यामुळे काय होतं की पापाची निष्पत्ती त्याच्यामध्ये होत असते, किंवा पाप होण्याला त्या गोष्टी कारणीभूत होत असतात. आणि पापाय फळ दुःख आहे. पापाचं फळ काय आहे? दुःख. आणि दुःख कुठे भोगवलं जातं? नरकामध्ये भोगवल्या जातं. आणि ते जे नरक आहे ते नरक अजून आपल्याला नरकामध्ये घेऊन जात असतं. तिथे परमेश्वराचा आठवण नाही, स्मरण नाही, चिंतन नाही, काहीच घडत नाही. सगळ्यांपासनं आपण लांब राहतो. ज्यांच्यामुळे आम्हाला नरक झाले त्यांच्यापासनं पण कोसो लांब राहतो. आणि कोणी आपल्याला तिथे वाचवायला येऊ शकत नाही. कोणी आपलं जामीन कोणी देणार नाही बरं का तिथे, की बाबा यांना नरकातून सोडवा, आमच्यामुळे ह्यांना नरक झालेले आहेत. काही तिथे वकील नाही, कोर्ट कचेरी काही नाही आहे. इथे आपलं आयुष्य कोर्ट कचेरीच्या अधीनत्वामध्ये गेलं आणि तिथे मात्र काहीच वशिला चालत नाही. फक्त तो वशिला आपल्याला आधी लावावा लागतो, तो म्हणजे अनुसरणाचा वशिला आहे, परमेश्वराच्या अधीनत्वाचा वशिला आहे. इतरांच्या अधीन होऊ आपण तर त्याच्यामुळे पाप आणि नरकच होतील. आणि परमेश्वराच्या अधीन झालो तर जे काही पाप लागलेली आहेत ती सुद्धा त्याच्यामध्ये सगळी नासल्या जातात. त्या पापांचं क्षालन जे आहे, त्या नरकांचं क्षालन आहे
ते सगळं त्यामध्ये होऊन जात असतं. आणि म्हणून सांगितलेलं आहे की अवतरे आपले सन्निधान देणार आहेत परमेश्वर, दिलेलं आहे, अवतरलेले पण आहेत आणि सन्निधान दिलेलं देखील आहे. आणि पुढे काय, ते दास्य मोचक, जे सन्निधान दिलेलं आहे म्हणजे जे ज्ञान दिलेलं आहे. नुसतंच काही श्रीमूर्तीचं सन्निधान देत नाही देव. जिथे जिथे श्रीमूर्तीचा आणि त्या जीवाचा योग येतो, संपर्क येतो, तिथे तिथे परमेश्वर त्या जीवाला निरूपण करतात, ज्ञान देतात. नुसतं मुक नाही. कुणी म्हटलं की 16 वर्षे भांडारीकरांना स्वामींचं सन्निधान होतं, परंतु त्यांना ज्ञान निरूपण नाहीये. ज्ञान निरूपण नाही म्हणजे कुठेतरी निळभट्ट भांडारीकरांना स्वदेश संबंध त्याज्य, सुराम संबंध त्याज्य, संबंधियाचा संबंध तो विशेषतः त्याचे वचन निरूपलं का देवाने? नाही निरूपलं. तरी सुद्धा त्यांनी स्वगृह सोडून दिलं, स्वग्राम सोडलं, स्वदेश सोडला म्हणजे जिल्हाही सोडला तो समजा, आणि संबंधियाचा संबंध विशेषतः त्या. या एका वचनातले तिन्ही पद त्यांनी आचरणामध्ये आणलेली आहेत. त्यांना आचाराचं पहिलं वचन देवाने काही निरूपण केलंच नाही. विकार शून्य सांगितलं नाही, विकल्प शून्य सांगितलं नाही, स्वभाव मात्र सांगितलं नाही, निरालंबी वा हे पण देवाने सांगितलं. आणि ते लगेच एका क्षणामध्ये निरालंबी झाले. आणि स्मरणे म्हणजे शेवटपर्यंत कृष्ण महाराजांनी जे सांगितलं अंतकालेच, इथे काय आहे, स्मरण आणि अवलोकन, स्मरण आणि दर्शन दोन्ही गोष्टी आहेत. ज्यांच्याकडे जायचंय त्यांचं दर्शन घेत घेत, त्यांना पाहत पाहत त्यांच्या सन्निधानातनं त्यांच्या सन्निधानात जायचं आहे. म्हणजे असन्निधान नावाचा प्रकारच नाहीये. आपण जर का मेलो, आता जर का सन्निधानात आहोत ज्ञानाच्या, परंतु मेलो तर माहित नाही कुठे जाणार, असन्निधान लगेच प्राप्त होईल, आपण कुठल्या फळाला जाऊ परत पुढे. परंतु निळभट्टांच्या बाबतीमध्ये काय झालं, अधीनत्व आहेच आणि अधीनत्वातनच अधीनत्वामध्ये गेलेले आहेत. एकच निर्णय आहे त्यांचा. तो निर्णय जर का त्यांचा चुकला असता तर त्यांना असन्निधान लाभलं असतं बरं निळभट्ट भांडारकरांना. स्वामी जर का म्हटले असते की बाबा आयुष्य वाढवायचं का, स्वामी म्हणाले त्यांना, आणि ते जर का हो म्हणाले असते तर तिथे खूप मोठा गोंधळ झाला असता कदाचित बरं का. परंतु निळभट्टांनी इतकं सुंदर प्रकारे त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे, चांग विचारा निके विचारा. निळभट्टांना पण ते लागू झालं. हे जी काही स्वामींनी म्हटले, कोणाविषयी म्हटलं, भट्टोबासांविषयी म्हटलं. पण तुम्ही जर का बघितलं निळभट्टांविषयी पण ते लागू झालं ना. जेव्हा त्याग करायचा आहे त्यावेळेला निळभट्टांना तो विचार आहे, चांग विचारा निके विचारा, काहीतरी विचार केला त्यांनी. हे सर्व जे काय आहे हे सोडायचं आहे, त्याच्याविषयी विचार केला असेल. आणि जे समोर उभे आहेत त्यांना स्वीकारायचं आहे, त्यांच्याविषयी पण विचार केलाच. विचारांती केले, बेविचारी काम नाही निळभट्ट भांडारकरांचं. फक्त विचार करण्याला वेळ घेतला नाही जास्त, लगेच निर्णय घेतलेला आहे. चांग विचारा निके विचारा, तिथे सुद्धा ते घडलेलं आहे. भट्टोबासांच्या बाबतीत देखील घडलेलंच आहे. आणि माहीम भट्टांच्या बाबतीमध्ये सुद्धा चांग विचारा निके विचारा हे घडलेलं आहे. ते जेव्हा विचार करतात की अनुसरायचं आहे 1 वर्षाने वगैरे, असं करत करत आज आत्ता अनुसरायचं, हा चांग विचारा निके विचाराचाच प्रकार आहे की ज्याच्यामध्ये चांगला आणि निका विचार ते करू शकले. महादाईसांविषयीचा सुद्धा तोच भाग आहे की एकीकडे दादोस आहेत, दादोसांच्या अधीन आहेत ते जास्त, त्यांच्या आज्ञेच्या अधीन अधिक आम्हाला दिसतात. आणि तिथे सुद्धा ज्ञानाच्या माध्यमातून चांग विचारा निके विचार असं करावं लागलं त्यांना. आणि त्यातनं चांगला आणि निका विचार म्हणजे आमच्या स्वामींचं सन्निधान जे आहे ते त्यांनी स्वीकारलं पूर्णत्वाने. आणि दादोसांचा त्याग केला, तिळांजली दादोसांना दिलेली आहे. म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा चांग विचारा निके विचारा हा प्रकार आम्हाला दिसतो. त्यानंतर डांगरेशांच्या बाबतीमध्ये पण आम्ही हा विषय घेऊ शकतो की स्वामींनी डांगरेशांना जेव्हा जा म्हणालेले आहे तेव्हा डांगरेशांनी सुद्धा हा विचार केलेला आहे काही ना काही. चांग विचारा निके विचारा, चांगलाच विचार करायचा आहे.
आणि ज्याच्यामुळे तुमच्या जीव स्वरूपाचं निक होईल, चांगलं होईल असं कार्य देखील करायचं, आणि ते डांगरेशांनी केलेलं आहे. इत्यादी प्रकारे लीळा चरित्रामध्ये ज्यांनी ज्यांनी अनुसरण घेतलेलं आहे, ज्यांनी ज्यांनी त्याग केलेला आहे, परमेश्वराचं अधीनत्व स्वीकारलेलं आहे, त्यांच्या सर्वांच्या बाबतीमध्ये चांग विचारणं म्हणजे चांगला विचार करणं आणि निका विचार करणं हे दोन्ही गोष्टी घडलेल्या आहेत. स्मृतीस्थळ तर अख्खं त्याने भरलेलं आहे. चांगला आणि निका विचार केलेले केवळ असन्निधानातले कितीतरी जे काही साधक वर्ग आहेत ती देवाच्या अधीन होऊन गेलेले आहेत, परमेश्वराच्या आज्ञेच्या अधीन झालेले आहेत आणि देवाने म्हणितलेलं जे करण आहे ते केलेलं आहे. आणि म्हणून जे स्वामींनी सांगितलेलं आहे अवतरे आपलं सन्निधान देतात आणि ते दास्य मोचक आहे. तर मोचक या पदामध्ये काय सांगितलं की दुःख मुक्त तो जीव होतो. कधी होतो? आधी तुम्हाला काय करावं लागेल, जे सन्निधान दिलेलं आहे त्या सन्निधानाचं अधीनत्व आधी स्वीकारावं लागणार. रीत सर आमचे स्वामी का म्हणतात भटोबासांना की बाबा तुम्हाला असं कधी या आणि कधी जा असं चालणार नाही बरं का. काय करावं लागेल, आम्ही बोलवलं तर यावं लागेल आणि आम्ही पाठवलं तर त्या क्षणी जावं लागेल. दोन्ही गोष्टी घडल्या पाहिजे. याला काय म्हणतात? याला अधीनत्व असं म्हटलं जात असतं की आपण ज्यांच्या अधीन होतोय त्यांच्या आज्ञेचं पालन आपल्याला जमलं पाहिजे. ते हुकलं नाही पाहिजे, चुकलं नाही पाहिजे, ते बरोबर जमलं पाहिजे आणि त्यांच्या मनोधर्मपूर्वक ते जमलं पाहिजे. म्हणजे ते जे म्हणतात अधिकरणाची खावणी जाणणं, अधिकरण म्हणजे जीव आहेत, आपल्यासारखेच जीव आहेत, परंतु ते कोण आहेत? आपल्यापेक्षा उत्तम अधिकाराचे, आपल्यापेक्षा कैक पटीने योग्यता त्यांची जास्त आहे. तर त्यांची जी खावणी आहे ती आपल्या लक्षात आली पाहिजे. आणि आता परमेश्वर तर जीवजीवा साजते झाले, पण परमेश्वर तर वेगळे आहेत आपल्यापेक्षा. त्यांची परत खावणी जाणायची आहे. भटोबास उपलक्षणे बाहुल्य भटोबास गोसावी यांची प्रवृत्ती जाणतात. म्हणजे काय आहे? परमेश्वराच्या खावणीला ते पात्र झालेले आहेत. परमेश्वराच्या आज्ञा नेमकं काय आहे हे लक्षात आलं पाहिजे. स्वामी म्हणतात भटोबासांना त्या होळी प्रसंगाने ते जेव्हा धुळवळ उडवत असतात तेव्हा स्वामी म्हणतात पांड्या नको गा. सारंग पंडित आहेत तिथे उभे, चांगले कपडे वगैरे घालून बाजूला उभे आहेत. आणि जसं सेवेच्या वेळेला असतं, आपण जर का कडक कपडे घालून आलेलो असू तर सेवेत सहभाग होतो का आपला? आपण एका बाजूला उभं राहून सगळ्यांना सल्ले देतो, हे इकडून झाडा, हे तिकडून झाडा, परंतु आपण नाही जात कारण की आपले कपडे खराब होतील. सारंग पंडित उभे ते एका बाजूला की या रंगाने माझे कपडे खराब होतील म्हणून ते एका बाजूला उभे आहेत आणि स्वामी बघतात त्यांना. तेव्हा स्वामी भटोबासांना म्हणतात पांड्या नको गा, त्यांच्यावर उडू नका बरं का. आता हे भट्टोबासांना कळतं की आज्ञा कशी आहे. सांगतात एक आणि त्याच्यातनं अर्थ वेगळा आहे. म्हणजे त्यांच्या अंगावर रंग उडवायचा आहे, ती धुळवळ उडवायची आहे असा त्याचा अर्थ आहे. आम्हाला हे लक्षात आलं पाहिजे. आणि ते भट्टोबास बाहुल्य गोसावी यांची प्रवृत्ती जाणतात आणि लगेच सारंग पंडितांवर सुद्धा त्यांनाही आतमध्ये खेचतात आणि त्यांच्यावर ते रंग वगैरे सगळे उधळण करतात. म्हणजे हे जे काय आहे खावणी कळणं, त्यांचं म्हणणं काय आहे हे कळालं पाहिजे, त्यांचा मनोधर्म काय हे कळायला पाहिजे. न्याय भरतीच्या प्रसंगी न्याय भारती जे होते चांगले ते ज्ञानी व्यक्ती आहेत कर्मराठीचे आणि ते रिद्धपूरमध्ये यायला ते टाळाटाळ करतात. ते म्हणतात श्री प्रभू म्हणजे काय, सगळं विटाळ करून टाकलं, अख्ख्या गावामध्ये भ्रष्ट करून टाकलेलं आहे. आम्ही तुमच्या गावात येणार नाही, परंतु तरी देखील ते येतात आणि आल्यानंतर माईंभट्ट भटोबास त्यांना आमंत्रित करतात मठामध्ये येण्यासाठी. आमचे श्री प्रभू बसलेले आहेत उचासनी आणि बाकीचे जे काही न्याय भारती त्यांचे शिष्य मंडळी गावातले काही प्रतिष्ठित लोक समोर बसलेले आहेत आणि त्या वेळेला शांतता आहे. श्री प्रभू आमचे माईंभटांकडे बघतात, माईंभट्ट श्री प्रभूंकडे बघतात. माईंभट्टांना काहीच लक्षात येत नाही
कारण श्री प्रभूंची प्रवृत्ती काही सांगता येत नाही. आमचे स्वामी सांगतात कुठल्या वेळेला कुठल्या जीवाला श्री प्रभू काय देतील हे सांगता येत नाही. अशा प्रकारची प्रवृत्ती श्री प्रभूंची आहे. आणि माहीम भट्ट स्वामींकडे बघतात पण काही खुलासा होत नाही. आमचे स्त्री प्रभू का बघत आहेत नाही माहिती. आमचे स्वामी आहेत ते सांगतात तरी, भले त्याच्यातनं जे सांगायचं आणि सुचवायचं वेगळं आहे, परंतु शब्द रूप तर देतात स्वामी त्यांना. आमच्या श्री प्रभूंचं तसं नाही आहे. ते दामूर्त बसलेले आहेत आणि त्यांना स्वामी जायला सांगतात, त्यांच्या लक्षातच येत नाही श्री प्रभू काय म्हणतात. त्यांना वाटलं ते आशीर्वाद देत आहेत म्हणून ते तिथेच बसून आहेत. श्री प्रभू नारळ घेतात आणि डोक्यातच मारतात. म्हणजे त्या ठिकाणी ते लक्षात येणं श्री प्रभूंची प्रवृत्ती हा थोडा कठीण भाग आहे. तिथे कुशळच व्यक्तिमत्व लागणार. आणि माहीम भट्ट श्री प्रभूंकडे बघतात, श्री प्रभू माहीम भट्टांकडे बघतात, काही खुलासा होत नाही माहीम भट्टांना. आणि ते जे काही बघणं आहे ते भट्टोबास बघतात आणि भट्टोबास माहीम भट्टांना म्हणतात की श्री प्रभूंची प्रवृत्ती अशी आहे की तुम्ही या न्याय भारती सोबत काय करा, चर्चा करा. ते म्हणतात मी काय चर्चा करणार, चर्चा तुम्ही करा. ते म्हणाले नाही, श्री प्रभूंची प्रवृत्ती तुमच्यावर आहे, तुम्ही चांगली चर्चा करा. ते म्हणाले अहो पण मी आणि तुमची आणि स्वामींची चर्चा बघितली संस्कृत मधली. जेव्हा माहीम भट्टांची भट्टोबासांवर बुद्धी नव्हती त्या वेळेला काय झालं की आमच्या स्वामींनी संस्कृत चर्चा घडून आणली आणि त्या चर्चेमध्ये जे आमचे भट्टोबास आहेत त्यांनी संस्कृतचे असे काही सिद्धांत मांडले ते माहीम भट्ट तर बघतच राहिले. त्यामुळे मी तर हे कधी ऐकले सुद्धा नाही. इतकं सुंदर मांडणी भट्टोबासांनी केलेली होती. आणि म्हणून भट्टोबास म्हणाले की तुम्ही चर्चा करा. तर माहीम भट्ट म्हणतात नाही, त्यावेळी जी चर्चा तुम्ही केली होती ते अजूनही माझ्या लक्षात आहे, तर तुम्ही करा, माझ्यापेक्षा योग्य चर्चा तुम्ही करा. एक वेळ होती की माहीम भट्टांना असं वाटायचं माझ्यापेक्षा योग्य चर्चा कोणी करू शकत नाही. आणि एक वेळ अशी आहे की त्यांना वाटतं नाही माझ्यापेक्षा चांगली चर्चा तुम्ही कराल यांच्यासोबत. ही विनम्रता त्यांच्यामध्ये आलेली आहे. स्वामींनी जे काही सांगितलं अहंतेचे मूळ सकंदी उपडावे नायका, ते अहंकाराचे जे मूळ आहे ते माहीम भट्टांनी काढून टाकलेलं आहे. हे अधीनत्व आहे, हे मणितलेकरण आहे. आणि तेच शांतीचे रोप लावावे. म्हणजे त्या ठिकाणी स्वामींच्या विधी आचरणाचं सुद्धा आचरण जे आहे मणितलेकरण त्यांनी केलेलं आहे. दोष काढून टाका हे सुद्धा मणितलेकरणच आहे. आणि तिथे शांतीचे रोप लावा म्हणजे विधीचं बीज पेरा तिथे, हे देखील काय आहे ते सुद्धा आज्ञापालन मणितलेकरणच आहे. आणि त्या दोन्हीचं आज्ञापालन त्यांनी केलेलं आहे. जर का नुसतंच अहंतेचे मूळ काढलं असं तरी चाललं नसतं आणि अहंतेचे मूळ न काढता शांतीचे रोप लावलं असतं तरी चाललं नसतं. यामध्ये दोन प्रक्रिया वेगळ्या वेगळ्या घडल्या पाहिजेत एकाच व्यक्तीच्या साठी, की अहंतेचे मूळ सुद्धा काढलं पाहिजे आणि शांतीचे रोप देखील त्यावेळी लागले पाहिजेत. अशा प्रकारे मणितले केल्यामुळे अधीनत्व जे स्वीकारल्यामुळे माहीम भट्टांमध्ये हा बदल झालेला आहे. तेव्हा माहीम भट्टांना भट्टोबास म्हणतात की ती त्यावेळेची गोष्ट वेगळी होती बरं का. त्यावेळी स्वामींनी मला काहीतरी सामर्थ्य दिलेलं होतं आणि म्हणून मी बोलू शकलो, नाहीतर मला काही त्यातलं येत नाही. म्हणजे ही विनम्रता आहे. समोरचा आपल्याला मान देतोय आणि आपण घेत नाही असं कधी होतं का? आपण तर प्रतीक्षेतच असतो की कधी आपलं नाव घेतात, कधी आपल्याला मान देतात. म्हणजे कधी या जे काही हे असते त्या संदर्भामध्ये आपण त्या संधीची वाट आपण बघत असतो. फक्त नाही नाही म्हणायचं असतं. कोणी तूप वाढायला आलं की खोटं खोटं नाही नाही म्हणायचं असतं बरं का. पण ते घेतोच आपण. मग असं आता घ्या, आता तुम्ही आणलंय तर वाढा, थोडंसच वाढा, पण 2-4 चमचे थोडंसच वाढा. म्हणजे आपल्याला कधी कधी घ्यायचं असतं. पंक्तीमध्ये असा प्रकार होतो की आपल्याला घ्यायचं असतं मुख्य पदार्थ, पण बाजूवाल्यांनी नाही घेतलं मग आपणही घेत नाही. कसं तरी वाटतं आपल्याला. कधी कधी घ्यायचं नसतं पण बाजूवाल्यांनी घेतलं म्हणून आपणही घेऊन घेतो. असं होत राहतं. तर इत्यादी प्रकारे भट्टोबासांनी सुद्धा त्यावेळी हे मोठेपण आहे ब्रह्मविद्येचं,
ब्रह्मविद्या आचरणामुळे व्यक्ती किती विनम्र होतो, किती विनयशील होतो, हे भट्टोबास आणि माईम भट्टांकडे बघून आपल्याला लक्षात येतं. आणि मग भट्टोबास त्यांना सूचित करतात की हे श्री प्रभूंची प्रवृत्ती तुमच्यावर आहे की तुम्ही बोलावं. कारण की माहीम भट्टांचं पण एकेकाळी नाव आहे आणि ते माहीम भट्ट समोर बसलेले आहेत. काहीतरी ओळख त्यांना माहीम भट्टांची असणारच आहे, नसणार अशातला भाग नाही. आणि ते माहीम भट्ट जेव्हा सांगतात तेव्हा न्याय भारती सारखी व्यक्ती सुद्धा प्रभावाखाली येऊन ते ऐकणार आहे. एवढी मोठी व्यक्ती सांगते आहे. तर मग माईम भट्टांनी जी चर्चा केली त्यांच्या सोबत, श्री प्रभूंचा मनोधर्म आहे आणि माईम भट्टांचा स्वतःचा भूज आहे, स्वतःचा उमट आहे. परमेश्वर म्हणजे काय हे घोटलेलं नाही, पाठांतर केलेलं नाहीये, अनुभवलेलं आहे. श्री चक्रधर स्वामींना अनुभवलं, श्री प्रभूंना अनुभवलेलं आहे, ज्ञानाला अनुभवलेला आहे, सेवादास्याला अनुभवलेला आहे, आज्ञा पालनाला त्यांनी अनुभवलेलं आहे. आणि त्या सर्व अनुभवाचं जे काही शब्दरूप मिश्रण आहे ते त्यांच्या समोर त्यांनी ठेवलेलं आहे. आणि त्यावेळेला ते न्याय भारती जे एकेकाळी श्री प्रभूंमुळे रुद्रपूरमध्ये येण्यास नकार देत होते, तेच न्याय भारती श्री प्रभूंकडे बघून वंदन करतात. त्यांना कधी आधी पण वंदन केलेलं आहे, मगाशी आल्या पण वंदन केलेलं आहे, परंतु आताच वंदन वेगळं आहे. आता समजलं जीवनमुक्त म्हणजे कोण, जीवनमुक्त म्हणजे नेमकं काय असतं हे सर्व निरूपण करता करता तो विषयच असा होता की श्री प्रभूंचं ते जे काही मुक्त क्रीडा आहेत त्याच त्यांना खटकत होत्या. ह्यांच्याही घरी जातात, ह्यांच्याही घरी जातात, जाती पाती वर्ण भेद काहीच पाळत नाही श्री प्रभू. कोण पाळतं? जो व्यक्ती बंधनयुक्त जीवन जगतो तो हे सगळं पाळतो. पण जो जीवनमुक्त अवतार कार्य श्री प्रभूंचं आहे, त्यांना कुठल्याही प्रकारचं बंधन नाही. आणि जसा तसा बंधमुक्त कोण आहेत, नित्यमुक्त कोण आहे आणि मुक्त जे काही जीवन आहे ते कोण जगत आहे, तर श्री प्रभू जगत आहेत. श्री प्रभू ते अवतार कार्य करत आहेत असं माहीम भट्टांनी श्री प्रभूंकडे संबोधून ते दाखवलेलं आहे. न्याय भारतीने सुद्धा त्यावेळी जाणीवपूर्वक समजून श्री प्रभूंना हात जोडलेले आहेत आणि श्री प्रभू प्रसन्न झाले. मुखामध्ये जे तांबूळ होतं ते उडालं सगळ्यांच्या अंगावर. प्रसाद जो आहे तो मागितला नाही जात, तो दिल्या जातो, तो दिल्या गेला, सगळ्यांच्या अंगावर उडाला, सगळ्यांनी तो प्रसाद म्हणून ग्रहण केला. म्हणजे इत्यादी प्रकारे या ठिकाणी प्रवृत्ती जी आहे श्री प्रभूंची ती लक्षात येणं खूप गरजेचं आहे. परमेश्वराची जी खावणी आहे ते लक्षात येणं खूप गरजेचं आहे. गणपत आपण म्हणतात देवा तुम्ही नेहमी मला म्हणता अनुसरा अनुसरा अनुसरा. का बरं अनुसरा? अनुसरणाशिवाय तुम्ही नाही करू शकत का? ते म्हणतात नाही, ते येथीची खावणी आहे, ते वैशिष्ट्य आहे, ती खासियत आहे, तर त्याशिवाय ती गोष्ट होणार नाही. कडधान्य जर का बनवायचं असेल तर काय करावं लागतं? काय करता तुम्ही? आधी भिजवावं लागतं आणि भिजवल्याशिवाय कडधान्य तयार होत नाही. म्हणजे त्याला काही वेळ का होईना तुम्हाला द्यावे लागतात, तो ओलावा त्याच्यामध्ये आणावा लागतो. तसं अनुसरण जे आहे ते अनुसरण ही भिजवण्याची क्रिया आहे. आपले जे कर्माचं कठीणत्व आहे, आपले जे काही दोषयुक्त जो कठीण भाग आहे तो अनुसरणामुळे काय होतो, तो ते नासण्या योग्य तो होत असतो. एखादा भाग आपल्याला जर का तो घासून काढायचं, शेवाळ वगैरे तिथली माती, तर ते काय करतो आपण त्याच्यावर पाणी टाकून ठेवतो, त्या मातीला ते ओल येतो, ती माती थोडीशी सैल होते आणि मग तुम्ही ब्रशनी घासले की ते पटकन त्याच्यातनं निघून जात असतं. आपल्या तळपायाला जी काही माती असते ती काही वेळ तुम्ही पाण्यामध्ये थांबा थोडस, मग ते बरोबर त्या तळपायाची माती जी ती सहजपणे निघून जात असते. नदीतनं आपण चालत गेलो, नदीतलं पाणी आणि वाळू याचा संपर्क आला की ते तळपाय आपले स्वच्छ होऊन जात असतात. म्हणजे तो जो ओलावा आहे तो ओलावा त्या दोषांना द्यावा लागतो. आणि ते जो आहे तो भाग, तो जर का दोष आहे, नरक आहेत, पापरूप फळ आहेत, तर त्यांना अनुसरणाची ओल जी आहे ती द्यावी लागते.
मग त्याच्यामध्ये ते जे जे काही दोष आहेत ते सैल होतात आणि मग ते नासल्या जातात. एक आधीन होई जे म्हणजे अनुसरण रूपी अधीनत्व जे आहे ते आपल्याला आधी स्वीकारायचं आहे. आणि मग येथून म्हणितले की जे जर का अधीनत्व जर का तुम्ही स्वीकारलंच नाही तर येथून म्हणितले की जे हा प्रकार आपल्याकडनं घडू शकत नाही. बघा, तुम्हाला आता जरी सांगितलं काही आचरण करा, आपण म्हणतो नाही आता तर नाही जमणार बाबा, काही गोष्टींचं थोडं घरी आहे, जबाबदाऱ्या आहेत, कर्तृत्व आहे, ते पार पाडल्याशिवाय जमणार नाही. म्हणितले करण करण्याला काय आहे, अधीनत्वाचं अडथळा आहे. अधीनत्व न स्वीकारल्यामुळे तो अडथळा आहे की ते अधीनत्व जर का स्वीकारलं, आपला विषय कुठे सुरू होता की स्वामी त्यांना म्हणतात की चांग विचारा निके विचारा. अजून अधीनत्व नाहीये वटोपासनाचं, पण अधीन होण्याचा विचार आहे, अनुसरण्याचा विचार आहे, सर्व संग परित्याग करण्याचा विचार आहे, परमेश्वर प्राप्तीला जाण्याचा पण देखील विचार आहे, पण अधीनत्व मात्र अजूनही स्वीकारलेलं नाही. आणि ते अधीनत्व आमचे स्वामी भाग्येच्या पोपळाच्या माध्यमातनं त्यांना ते स्वीकारायला सांगतात. बळी नाही पाडत, जबरदस्ती नाही करत. स्वामींनी त्यांना पर्याय दिलं. बघा, इथे राहायचं जर का असेल तर असं राहता येणार नाही, कधीही या कधीही जा असं नाही चालणार. मार्गात राहायचं आजही तर त्या मार्गाचे जे अधिकरण आहेत त्यांचं अधीनत्व जे आहे त्या अधीनत्वामध्ये राहायला लागतं. आम्ही संवत्सरला होतो म्हणजे सुट्टी जर का पाहिजे, गावाला जायचं आहे, घरी यायचं आहे, तर आम्ही कितीतरी वेळा पडवी जवळ जायचो बाबांच्या. बाबा पेपर वाचत असायचे किंवा स्मरण करत असायचे, डोळे बंद असायचे, बाबांचे स्मरण चालू आहे. मग अशा वेळेला बाबांचं लक्ष नसायचं की आम्ही पडवीत आलेलो. आम्ही पडवीच्या खाली सोबत राहून पडवीमध्ये पाय ठेवण्यासाठी हवेत पाय न्यायचा आणि परत काढून घ्यायचा. परत पाय पडवीत ठेवण्यासाठी, पडवीवर ठेवण्यासाठी परत पाय उचलायचा, परत ठेवायचा नाही. पडवीला पाय ठेवायची आमची हिंमतच नव्हती की पडवीला पाय टेकवायचाच नाही, परत मागे घ्यायचा पाय. आणि इकडून तिकडून जर का वरती गेलोच आम्ही, मग काय करायचो की बाबा तिथे कोणी लहान मुलं यायची जायची, ते लहान मुलं आले आणि बाबा जर का खुश असले, एकदम लहान मुलं आले की बाबा खुश असायचे. आणि मग आम्ही बघायचो बाबा प्रसन्न आहेत बरं का, लगेच जायचं, बाबा गावाला जायचं होतं. बाबा बरं बरं ठीक आहे जा. आणि जर का बाबा बोलले की अजिबात नाही जायचं, पट्टीवर बसा, हे वाक्य असायचं, पट्टीवर जा, मग गपचूप पट्टीवर जायचं. तुमचं घरी किती महत्वाचं काम असो आणि काही असो, बाबा म्हटले पट्टीवर जा म्हणजे पट्टीवरच जा, घरी जाता येत नाही. अर्थात बाबांची राहण्याचा निवास रूम जी आहे ती वेगळी होती, वेगळ्या बाजूला होती. गावाला जाण्याचा रस्ता आमचा तिकडच्या इकडेच होता. इकडच्या इकडे आम्ही निघून जरी गेलो तरी बाबांना काय कळणार आहे. परंतु अधीनत्व आहे, असं आज्ञापालन असं आहे. त्यांनी म्हटलं नाही जायचं तर नाहीच जायचं. मग कधी गावात जायचं असेल तर मग मामाजींना विचारून जायचं. त्यांनी सांगितलं नाही जायचं तर नाही जायचं, बसून राहायचं. त्यांनी जे सांगितलं तेच करायचं. हे अधीनत्व आधी स्वीकारावं लागतं. आणि त्यानंतर त्यांचं म्हणितले करण आहे, ते जे अभ्यास देतील, ते जे सेवा करायला सांगतील, त्या सेवा आपण कधी करू, अधीनत्व असेल तेव्हाच. आम्ही जर का मार्गातच राहतो तर आम्ही पोथी बुडवू शकत नाही. अधीनत्व स्वीकारलेलं आहे, त्याच्यामुळे आज्ञा पालन जे आहे त्याच्यामध्ये. आम्ही मार्गातच समजा राहत नसलो, जरी पोथीच्या वेळेला गेलो, आपण थोडीच इथे रेग्युलर राहतो. आपण तर आज राहतो, जर संध्याकाळी जायचंय मग कशाला जायचं पोथी लवकर. आज गेलो तर काही कळणार सुद्धा नाही काय. म्हणजे अधीनत्व नसेल तर म्हणितले करण देखील होणार नाही त्याच्यामध्ये. परंतु पंथामधले जेवढे कोणी अधिकरण आहेत, जेवढे कोणी ज्ञात विरक्त स्मरणनिष्ठ ह्यांच्या आपण कायमस्वरूपी अजीवन त्यांच्या अधीन आपण राहिलो पाहिजे. जरी आपण अचानक गेलो आणि तिथे पोथी सुरू आहे तरी आपण पोथीला गेलंच पाहिजे. तिथे स्मरण सुरू आहे, स्मरणाला बसलंच पाहिजे. सेवादास्य जर का सुरू असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला सहभागी होता आलं पाहिजे. लगेच आपण अधीन झालो पाहिजे. आमच्या स्वामींनी सांगितलं की ज्ञाता विरक्ताचं संग कीजे. कधी
जेव्हा त्यांना भेटू तेव्हाच नाही, जेव्हा जेव्हा त्यांच्याबद्दल जे जे ज्ञात विरक्त आहे त्यांच्या त्यांच्या खावणीबद्दल आम्हाला कळेल, त्यांचं जे काही मनोधर्म आहे याच्याबद्दल आपल्याला कळेल, तर त्या व्यक्तींच्या त्या मनोधर्माला खावणीला आपण जेव्हा कळालं तेव्हापासूनच त्यांच्या अधीन आपण झालो पाहिजे. म्हणजे तुमची आणि त्यांची जेव्हा केव्हा भेट होईल तेव्हा तुम्ही लगेच आज्ञा प्रतिपालन लगेच त्याच्यामध्ये तुम्ही आचरणामध्ये जा. आधीच्या काळात असं होतं की आम्ही विजनाला वगैरे जायचो, त्यावेळेस मोबाईल वगैरे हा प्रकार नव्हता. मग शक्यतो एक छोटस घड्याळ असायचं जे अलारामचं पण काम करायचं, किंवा हातामध्ये घड्याळ बांधण्याचा प्रकार असायचा. मलाही हातामध्ये घड्याळ बांधायला आवडायचं आणि ते वेळ वगैरे लगेच कळतो त्याच्यामध्ये. विजनाची वेळ कळते, विजनावरून परत आश्रमात यायचं आहे ती वेळ कळते, आपल्याला पोथीची वेळ कळते, व्यापाराची वेळ कळते, सगळंच आहे. आणि मग नंतर जेव्हा असं लक्षात यायला लागलं तेव्हा जर का कोणाला भेटायचं आहे, आशानाख्य जुने बाबा आहेत, येळंबकर बाबाजी आहेत, किंवा अजून कोणी अधिकारी आहेत, त्यांना भेटायला जात असताना, मामाजींच्या रूम मध्ये जात असताना वगैरे, बाबांना भेटायला जाताना ते घड्याळ काढून ठेवायचं खिशामध्ये. ते घड्याळ दिसलं नाही पाहिजे आपलं. म्हणजे हे काय आहे, आपल्याला ती अदब लक्षात आली पाहिजे की त्यांच्या समोर आम्हाला कसं जायचं आहे ना. आमच्या भटोबासांनी लक्षात घेतलं की आपल्याला प्रसन्न दुटी घेऊन कसं जायचंय, श्रीप्रभूंचं वस्त्र घेऊन कसं जायचंय, की फक्त वस्त्रच दिसलं पाहिजे, आपण नाही दिसलो पाहिजे. अधिकाऱ्यांच्या समोर जायचं आहे, आपण दिसलो पाहिजे, आपल्या शृंगार नाही दिसला पाहिजे तिकडे, तो काढून ठेवायचा. मग नंतर लक्षात आलं की आपण जेव्हा अधिकाऱ्यांच्या समोर जाऊ तेव्हाच घड्याळ नाही घालायचं का, आणि मग बाहेर आले की लगेच घड्याळ घालायचं नाही. आता आपण मार्गातलेच आहोत, तर आता हे घड्याळ आपण कायमस्वरूपी काढून टाकायचं. आमचं मामाजींचं आहे की बोटांमध्ये काही घालू नका, साधू आहात तुम्ही तर बोटांमध्ये काही अंगठ्या वगैरे नको, मनगटामध्ये कुठलेही घड्याळ वगैरे, कुठले काही ब्रेसलेट, गळ्यामध्ये अजून काय काय आपण घालू ते सुद्धा नको असलं पाहिजे. हे काय आहे, त्यांच्या समोर जाऊ तेव्हाच का. आता यदा कदाचित कोणी जर का ते अंगठी घालत असेल, मामाजींना भेटायला जाताना ती काढून ठेवली तरी मामाजींच्या लक्षात येतं, कारण की त्याचा ओळ असतो अंगठीचा, म्हणजे लगेच लक्षात येत असतं. मग आपण त्यांना भेटू तेव्हाच असे बदल करायचे का, नाही. त्यांची आपली भेट झालेली आहे, त्यांचं अधीनत्व आपण स्वीकारलेलं आहे, ज्ञान रूपी जे अधीनत्व आहे ते त्यांचं आपण स्वीकारलेलं आहे. आता ते जे म्हणतील ते जर का धर्माच्या चौकटीमध्ये बसत आहे किंवा नाही पण बसत आहे, तर त्याचा काहीतरी वेगळा मनोधर्म आहे, त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं सांगणं आहे, ते आम्हाला तिथे स्वीकारता आलं पाहिजे. आणि मग आता मी देखील कुठल्याही प्रकारचं काही घड्याळ तर मी घालतच नाही, पण अलंकाराची आधीपासूनच कुठली हे नसायचं, म्हणजे सवय नसायचीच, आणि ते नवीन बनवून ते आपण परिधान करावे वगैरे वगैरे असं कुठलाच भाग मनामध्ये राहिला नाही. आता कुठल्याही अधिकाऱ्यांना आपण भेटायला जाऊ तर आपण मोकळे आहोत एकदम, आपल्याकडे कुठल्याही प्रकारचा अलंकार आपल्याकडे नाही. हाच मोठा अलंकार त्या अधिकाऱ्यांसाठी असू शकतो बरं का, की तेही तपासतात आपल्याला की तुम्ही कसे पेहराव आहे तुमचा, तुमचे कपडे कसे आहेत, तुमचं वर्तन, बोलणं, उठणं, बसणं हे कसं आहे. संवत्सरला जर का राहायला जायचं असेल आणि ते गुरुजी जर का शिष्याला घेऊन गेले बाबाजींच्या समोर की हा शिष्य इथे ठेवायचा आहे, तर बाबाजी त्याला पायापासून डोक्यापर्यंत बघून घ्यायचे. बाबांना जर का वाटलं समाधान तरच बाबा हो बोलायचे, नाही समाधान वाटलं त्या मुलाकडे बघून तर नाही, जागा नाही. ते किती मोठे महंत असो, काही असो, बाबांचं नाही म्हणजे नाहीच असायचं. म्हणजे त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांच्या खावणीला आपण उतरलो नाही तर आपल्याला त्यांच्याकडनं काहीच मिळणार नाही. त्यांचा जो मनोधर्म आहे तो मनोधर्म आपण पालन नाही करू शकलो तर आपल्याला त्यांच्याकडनं काहीच मिळणार नाही. आणि म्हणून त्यांचं काय म्हणणं असतं, याकडे लक्ष देणं आपलं गरजेचं आहे. आम्हाला तर म्हणजे गावाला जायचं म्हटलं तर मामाने आम्हाला सांगायचे काही गावाला जायची गरज नाही, इथे पोथी बुडणार,
तुमचा अभ्यास बुडणार. म्हणजे त्यांचा मनोधर्म काय आहे तो लक्षात येणं तेवढंच आवश्यक आहे. आणि त्यासाठी तुम्हाला त्यांच्या अधीन राहणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आमच्या माहीम भट्टाने देखील श्री प्रभूंचं अधीनत्व जे आहे ते स्वीकारलेलं आहे. का? इथे नातलग आहे, स्वामींजवळ राहिलो तर ते येतील घेऊन जातील म्हणून रिद्धपूरला गेले. तिथे आमच्या श्री प्रभूंचं सन्निधानी त्यांनी त्यांचं अधीनत्व आधी स्वीकारलं. आणि अधीनत्व स्वीकारल्यानंतर म्हणितले करणं. आता जे श्री प्रभूंचा मनोधर्म आहे, श्री प्रभूंचं जे म्हणणं आहे ते सर्व ऐकण्याची एक वृत्ती जी आहे ती वृत्ती त्याच्यातनं तयार होत असते. आणि म्हणून हे सर्व जे काय आहे परमेश्वराने म्हणितले करण हे आपल्याकडनं का नाही होत बरं? आपण कधी विचार केला का आपलं पाहिजे तसं स्मरण नाही होत, वाचन का नाही होत आपलं? किंवा जे जे देवाने त्याग सांगितलं तो त्यागच का आपल्याकडनं घडत नाही? आपण कधी विचार करतो का? भिक्षाविधीची वचनं का नाही घडत, त्यागाची वचनं का नाही घडत, वैराग्य दंडिकेची वचनं का नाही घडत, भेटीची वचनं का नाही घडत? हे सगळं घडण्यासाठी हे सगळं म्हणितले करण आहे. हे सगळं म्हणितले करण करण्यासाठी त्या वचनाचं हे जे पद आहे त्या पदाआधी एक पद स्वामींनी उच्चारलेलं आहे, ते म्हणजे येत आधीन होईजे. हे आधीनत्वाचं जे काही पद आहे ते जोपर्यंत आम्ही उतरवत नाही तोपर्यंत पुढची जी ट्रीटमेंट आहे ती सुरू होणार नाही. ते डॉक्टर म्हणतात ऑपरेशन करायचं तर आधी ऍडमिट व्हा. ऍडमिट व्हा म्हणजे काय? दवाखान्याच्या त्या डॉक्टरांच्या अधीन व्हावं लागतं की ते देतील ते कपडे घालावे लागतात, ते देतील तेच पथ्य पाळावं लागतं, ते देतील ते औषध खावं लागतं, ते जे जे सांगतील त्या त्या गोष्टी मान्य कराव्या लागतात. की तुम्हाला 1 महिना थांबावं लागेल इथे. त्यांना सांगितलं की 5 दिवस निरूपण येते, म्हणतात आम्हाला वेळ नाही, शेतातली कामं आहेत. आणि डॉक्टर म्हणाले तुम्हाला ऑपरेशन लवकरात लवकर करावं लागेल. कधी ऍडमिट होता? आपण म्हणतो आजच ऍडमिट होतो लगेच. म्हणजे आपण देवा धर्माच्या बाबतीमध्ये जर का निरोप आला तर आपण म्हणतो वेळ नाही आम्हाला, आम्ही येऊ शकत नाही. पण डॉक्टरांनी गंभीर काही आजार सांगितलं तर आपण म्हणतो का की बाबा मला ऑपरेशन करायला वेळ नाहीये, शेतातली कामं आहेत, मला ऍडमिट व्हायला वेळ नाही, मला शेतातली कामं आहेत, आम्हाला लग्न पण आमच्या जवळचं लग्न आहे, मी नाही गेलो ते होणारच नाही, असं म्हणतो का आपण? आपण म्हणतो सगळं बाजूला, आधी ऍडमिट होतो, लगेच इलाज सुरू होतो. ऍडमिट झाल्याशिवाय इलाज सुरू होत नाही. तसं तुम्ही ईश्वराच्या अधीन झाल्याशिवाय आम्हाला देवाने म्हणितले करण जे सांगितलेलं आहे, विहित वचनं जी सांगितलेली आहेत, निषेध जे टाळायला सांगितलेले आहेत ते आम्हाला तेव्हाच घडतील जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या अधीन व्हाल. काही लोक ना उपदेश घेतात आणि मग ते आम्हाला नंतर विचारतात की बाबा मग ते हे खाल्लं तर चालेल का, तिकडे गेलं तर चालेल का, इकडे गेलं तर चालेल का, मग या निमित्ताने खावं लागतं, त्या निमित्ताने खावं लागतं, ते चालेल का सगळं? आता हे काय झालं? अधीनत्व स्वीकारलं की नाही स्वीकारलं? उपदेश हा देखील एक अधीनत्व आहे. तुम्हाला या सगळ्या गोष्टी आधी सांगितल्या जातात. महानुभाव पंथात कोणी जरी उपदेश दिला तरी आधी तुम्हाला हे सगळे नियम सांगितले जातात. हे जमणार का तुम्हाला? हे आचरण कराल का तुम्ही? हे सगळं विचारलं जातं. नपाळत विकल्प सगळं सांगितलं जातं. आणि मग आपण म्हणतो हो मी हे सगळं आचरणार आहे. बरं, स्वखुशीने उपदेश घेता की कोणाच्या तरी दबावाखाली नाही, स्वखुशीने घेतो आहे. हे सगळा करारनामा होतो, फक्त स्टॅम्प पेपर त्याचे नसतात. मला तर वाटतं त्याचे स्टॅम्प पेपर पण आता बनवून घेतले पाहिजे उपदेश देतानाच, की त्यांना एक कॉपी गुरूंकडे पण ठेवली पाहिजे. हे बघा, उपदेश घेताना सगळं तुम्ही कबूल केलेलं आहे आणि आता नाही कसं म्हणता. मग आता तुम्ही नंतर जर का हे प्रश्न केले म्हणजे आपण परमेश्वराचा उपदेश धर्म जो आहे त्या उपदेश धर्माचं अधीनत्व स्वीकारलेलं नाही. आपण फक्त उपदेश घेतलेला आहे, नाम सांगितले, आपण ऐकले, बस एवढंच झालं. जर का तो उपदेश धर्म तुम्ही स्वीकारला तर मग त्याच्यामध्ये तुम्हाला ज्या पुढच्या गोष्टी आहेत ते चालणार नाही. ते आधीच सांगितलेलं आहे. ज्या दिवशी तुम्ही मला शुगर आहे जेव्हा तुम्ही स्वीकाराल तेव्हा तुम्ही डॉक्टरला विचाराल की गोड खाल्लं तर चालेल का, म्हणून विचारू शकणार नाही. तुम्हाला जर का पित्ताचा त्रास आहे तुम्ही डॉक्टरांना विचाराल का मी आंबट खाल्लं तर चालेल. तुम्ही जर का ते आजार स्वीकारला
तर तुम्ही स्वतःहूनच गोड खाणार नाही, तुम्ही स्वतःहूनच ते आंबट तिखट तेलकट हे खाणार नाहीत. म्हणजे ते आधीनत्व आधी आपल्याला स्वीकारावं लागणार आहे. आणि काही लोकांना खरोखर शुगर आहे बरं का, पण ते म्हणतात मी काही पाळत नाही, मी औषधी घेत नाही आणि गोड मी खातो, काही होत नाही मला. आता होणार कोणाला आहे? गोड खात नाही तर मग चांगली गोष्ट आहे, ते आधीनत्व आहे. परंतु जर का आपण ते मान्यच करत नसू तर मग त्याला काही इलाज नाही आहे. म्हणून आधी हे सगळं मान्य करावं लागतं, आधी हे स्वीकारावं लागतं आणि स्वीकारल्यानंतरच सगळ्या गोष्टी आहेत. आता तुमच्या व्यावहारिक याच्यामध्ये पण लग्न कार्यप्रसंगी सगळ्या गोष्टी त्यांच्याकडनं सांगितल्या जातात, तुम्ही स्वीकारता, तुमच्याकडनं सांगितल्या जातात, ते स्वीकारतात. दोघही एकमेकांच्या बोलण्याला अटींना अधीन होता की त्यांनी एवढं करायचं आणि आम्ही एवढं. म्हणजे दोघांच्याही अटींना तुम्ही दोघही अधीन होता. आणि मग मणितले करण हे नंतर असतं. मग लग्नाचं काय तो बस्ता बांधायचा का काय करायचंय हे नंतर असतं सगळं काय. तशाच प्रकारे तुम्हाला उपदेश धर्म हा पहिला टप्पा आहे. त्याच्यात जर का तुम्ही अधीन झालात आणि मणितलेकरण केलं तरच तुम्हाला अनुसरणाचा दुसरा टप्पा जो आहे तो त्याच्यामध्ये प्राप्त होणार. जर का पहिला टप्पा तुम्ही स्वीकारलाच नाही आणि पालन नाही केला तर दुसरा टप्पा अनुसरणाचा आपण स्वीकारणार पण नाही आणि त्याचं पालन देखील आपल्याकडनं होणार नाही. आणि म्हणून हे दोन्ही गोष्टी ज्या आहेत ते अधीनत्वाच्या संबंधित आहेत. आणि म्हणून सांगितलं गेलेलं आहे की येत अधीन होई जे येथुनी मणितले की जे. असं जर का या दोन पद घडत असतील तरच त्याला अनुसरण असं म्हणावं बरं का, नाही तर त्याला अनुसरण म्हणता येत नाही. तुम्ही एक पदार्थ बनवायला गेले आणि त्याच्यातनं बनलं वेगळंच काहीतरी तर त्याला त्या पदार्थाचं नाव दिल्या जाऊ शकत नाही. आपण शिरा बनवायला गेलो आणि त्याच्यामध्ये जास्त समजा कोणी लोक दूध टाकतात किंवा पाणी टाकतात, तर ते पाणी जर का जास्त टाकल्या गेलं, एक बकेटच्या ऐवजी 4 बकेट टाकल्या गेल्या तर काय होईल? त्याला काय म्हणता येईल? रव्याची खीर म्हणता येईल. त्याला शिरा म्हणता येतो का? आला त्याला शिरा म्हणता येणार नाही, बदल होऊन गेला त्याच्यामध्ये. तुम्ही शेवयाची खीर बनवली गेली जास्तच आटवली तर काय होईल? तो शेवयाचा शिरा होईल. तो आता खीर म्हणता येत नाही, त्याला बनवायला एक गेलो झालं एक, असं होता कामा नाही. आणि म्हणून हे सर्व करत असताना जे मणितलेकरण सांगितलेलं आहे त्यामध्ये पण देवानी सूट दिलेली आहे की तुमच्या अधिकाराच्या अनुरूप तुम्हाला ते करायचं आहे. असं नाही की एवढं म्हणजे एवढंच, असं नाही. तुमचा अधिकार जर का कमी असेल थोडं कमी आचरण करा, मध्यम असेल तर ते समतोल राखून आचरण करा. तुमचा अधिकार उत्तम असेल उत्तम आचरण करा. म्हणजे अधिकाराच्या अनुरूप तेच विधी आहेत ते कमी मध्यम किंवा अधिक प्रमाणामध्ये आम्हाला करायचे आहेत. आणि म्हणून इथे लीळा चरित्रामध्ये आम्हाला जेही सन्निधानातले जे भक्त दिसतात हे सर्वांनी आमच्या स्वामीचं जे अधीनत्व आहे ते अधीनत्व स्वीकारलेलं आहे. त्यातले जर का भट्टोबास, माहीम भट्ट, महादाईचा उपदक्षिणे, बाईचा उपदक्षिणे जे काही भक्त मंडळी आहेत यांनी पूर्ण वेळासाठी ते अधीनत्व स्वीकारलंय. कुठपर्यंत? प्राप्तीला जाईपर्यंतच अधीनत्व आहे त्यांनी स्वीकारलेलं. त्यातल्या त्या जर का सारंग पंडित असतील त्यांनी काही वेळासाठी स्वीकारलेलं आहे, काही कारणासाठी स्वीकारलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांना अनुसरायचं नाहीये, त्यांना उपदेश घ्यायचा नाहीये, त्यांना आचरण करायचं नाहीये. त्यांनी तेवढ्या पुरतच अधीनत्व स्वीकारलेलं आहे. तिथे पारधी स्वामींना भेटतात. स्वामी त्यांना सांगतात येत शरण आल्या काही मरण असे. अहिंसा धर्माचं तत्वज्ञान आमचे स्वामी त्यांना सांगतात आणि ते लगेच स्वामींच्या अधीन होतात. म्हणजे आजपासून आम्ही हिंसा करणार नाही हे अधीनत्व त्यांनी स्वीकारलं, परंतु अनुसरणाचं अधीनत्व स्वीकारलेलं नाही. अधीन होण्याचं, परमेश्वराच्या सन्निधानीच राहण्याचं अधीनत्व त्यांनी स्वीकारलेलं नाही, पण एका वचनाचं अनुपालन करण्याचं अधीनत्व मात्र त्यांनी स्वीकारलं. आणि मणितलेकरण देखील त्यांनी भविष्यामध्ये ते केलेलं असणार आहे. आता हे त्यांचं अधीनत्व वाया गेलं का? अनुसरण नाही घेतलं, उपदेश नाही घेतला, निघून गेले ते त्यांच्या घरी. मग ते वाया गेलं का? नाही. ते अधीनत्व जे काय आहे ते सगळं कुठे ना कुठे परत
त्यांना उपयोगी पडणार आहे. परमेश्वर एका वचनाचा पालन केलेलं आहे आणि मुळात त्यांचं ते जे काही कार्यच त्यांचं पारधीकरण आहे आणि ते त्यांनी सोडलं, ही खूप मोठी गोष्ट त्यांनी केलेली आहे. जे स्वतःच ज्यांचा उदरनिर्वाह ज्याच्यावर आहे तेच हिंसेचं कार्य त्यांनी बंद करून टाकलं. हे खूप मोठं आदिनत्व. नुसतं एकच आज्ञा पालन केली असं नाही म्हणता येत, कितीतरी मोठ्या आज्ञेचं पालन त्यांनी केलेलं आहे. अहिंसा जी कलियुगामध्येच नव्हे तर चौयुगी हिंसा धर्म सांगितलेला आहे, त्या त्या हिंसेच्या बाबतीमध्ये अहिंसा तत्व पालनाचं जे आज्ञा पालन आहे ते आदिनत्व स्वीकारल्याशिवाय त्यांनी ते केलेलं नाहीये. एका वेळेला हिंसेच्या अधीन असणारी ही मंडळी आमचे स्वामी जे अहिंसा तत्व सांगतात त्याच वेळेला त्यांनी जे हात जोडलेले आहेत ते आदिनत्व त्यांनी स्वीकारलं की हे जे सांगतायत ते आता आपल्याला काय करावं लागेल, ऐकायचं आहे, श्रवण करायचं आहे. आणि ते ऐकता ऐकताच त्यांचा जो काही भाव आहे हिंसक भाव, तो हिंसक भाव त्यांचा बदलला. अर्थातच सारंग पंडितांचा नाही बदलला, गणपत अपयांचा नाही बदलला, दायंबासांचा नाही बदलला, दादोसांचा नाही बदलला, काळबोटे मार्तंड यांचा नाही बदलला. त्यांनाही स्वामींनी सांगितलं, यांना देखील स्वामींनी सांगितलं, त्यांना देखील स्वामींनी सांगितलं. परंतु पारध्यांनी जसं आदिनत्व स्वीकारलं तसं यांनी मात्र, सारंग पंडित उपलक्षणी यांनी मात्र कुठलंही आदिनत्व देवाचं स्वीकारलं नाही. स्वीकारलं ते तेवढ्याच पुरतं, त्यांच्या स्वार्थापुरतच त्यांनी ते स्वीकारलेलं आहे. आदिनत्व स्वीकारायचं असेल तर परमार्थाचं आदिनत्व स्वीकारलं पाहिजे. स्वार्थाचं आदिनत्व तर आपण सगळीकडे स्वीकारतच असतो. जिथे आपला आर्थिक लाभ आहे त्या ठिकाणी आपण संपत्ती जिथून भेटणार आहे इत्यादी काही जे फायदे होणार असतील त्या ठिकाणी आपण त्या लोकांच्या अधीन होतच असतो. ते म्हणाले असं तर असं, तसं तर तसं. परंतु जेव्हा तुम्ही पारमार्थिक, जेव्हा तुम्हाला काही लाभ पाहिजे असेल त्यावेळेला मात्र तुम्हाला परमेश्वराचं जे अधीनत्व आहे त्या परमेश्वराच्या अधीनत्वाचा स्वीकार जो आहे तो त्या वेळामध्ये, तो त्या काळामध्ये आपल्याला करता आला पाहिजे. तरच आपल्याला त्याच्यातनं उत्तम जो लाभ आहे तो लाभ प्राप्त होणार आहे. आजच्या या 3ऱ्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी अधीनत्व आणि आज्ञापालन या संदर्भातला जो विषय आहे तो या ठिकाणी श्रवण आणि चिंतन केलेला आहे. दंडवत हो.